यूट्यूब के सभी यात्रियों से यह निवेदन है की कृपया अपनी सीट की पेटी बांध ले, कारण का आता आपण जाणार आहोत काही टूर मॅनेजर्सना भेटायला. विमानात बसून कुठेतरी दूर उडून जायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण या तरुण मुला मुलींचा तर तो जॉबच आहे. यूट्यूबची ही जर्नी आहे टूर मॅनेजर्स बरोबर, टुरिस्ट गाईड नाही. टूर मॅनेजर्स म्हणजे काय असतं आपण त्यालाच विचारू. टूर मॅनेजर्स म्हणजे एक्झॅक्टली काय करतात? आम्ही लोकांना जग फिरवायला घेऊन जातो. रिस्पॉन्सिबिलिटीचं पण आहे आणि लोकांना तेवढ्याच दिलेल्या पैशाचा आनंद मिळवण्याचा आहे. मी हे करते कारण की मला लोकांबरोबर फिरायला एन्जॉय करायला खूप आवडतं. फिरण्याची जी मजा आहे ती तर नक्कीच आम्ही एन्जॉय करतो. ओके, हे सगळे किस्से तुमच्या आयुष्यात घडत असतात, पण तुम्ही नॉर्मल जॉब करत नाही, तुम्ही 9 to 5 हा जॉब करत नाही. हा जॉब वेगळा आहे, राईट? पण हा वेगळा जॉब करण्यामागे रिझन्स काय? तुमचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे रिझन्स असतील. बेसिकली माझ्याकडचं रिझन म्हणजे रोज नवीन नवीन लोकांना मिळतं. मला रोज त्याच ट्रेननी जा, त्याच ऑफिसमध्ये बसा, ह्याच्यामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. ओके, पण आता तुम्ही सगळ्यांनी इंटरनॅशनल टूर्स केलेले आहेत, खूप ठिकाणी फिरले आहात, आणि हे सगळं करताना तुम्हाला काही क्रेझी अनुभव आले असतील. तुम्हाला ते सगळे क्रेझी अनुभव सांगा मला. वंस वी वर इन KL टार इन मलेशिया, और वहाँ पे जाते ही हमने एक दिन ऐसा हुआ कि मतलब हमारे साथ एक आजी थे, शी वॉज 80 years old, और वो एक्सकेलेटर से नीचे उतरे थे एंड उनको एक्सकेलेटर का इतना अनुभव नहीं था कैसे एक्सकेलेटर पे जाते हैं. तो व्हाट शी डिड कि उन्होंने अपना एक पैर रखा, पैर रखते ही उनका एक स्टेप स्लिप हो गया और शी फेल डाउन, और मैं जोर से आची, मेरा बोर्ड ऐसे गिर गया और मैं ऐसे भागती गई आची. उतने वीणा मैम आदेश आए, अरे सिमरन ये क्या हो गया, क्या हो गया, कोई क्या हो गया, तूने इतनी जोर से आवाज दी. मैंने कहा मैम आज ही गिर गए, आज ही गिर गए. तो दैट वाज लाइक आई वाज, 1 मिनट के लिए मेरी जान ही निकल गई कि वो आंटी को क्या हो गया, कुछ हुआ तो नहीं, और हमने उनको हॉस्पिटल लेके गए. आम्ही हे जेव्हा सांगतो त्यांना की पासपोर्ट जपून ठेवा, तरी पण त्यापैकी एखाद दुसरा जेव्हा पासपोर्ट कुठल्या तरी काउंटरवरती किंवा इमिग्रेशन ऑफिसवरती विसरून जातात, आणि मग जेव्हा ती आमची तारंब उडते की आम्हाला हा पासपोर्ट शोधायचा आहे किंवा पुढच्या ज्या प्रोसिजर्स करायच्या त्या पण खूप धमाल असतात. ओके, पण पासपोर्टचा अजून एक अमेझिंग किस्सा इकडे आहे, राईट? माझ्या टूरवर एका फॅमिलीने दुधाच्या पिशवीत, जसं महानंद दुधाच्या पिशवीमध्ये पासपोर्ट घेऊन आले होते, आणि जसं मलेशियात आम्ही पोहोचलो, इमिग्रेशन ऑफिसरने जेव्हा ते पासपोर्ट पिशवीतनं बाहेर काढले तेव्हा त्याला पूर्ण दुधाचा वास आला, आणि त्याने सुसू सुसू म्हणत ते पासपोर्ट जमिनीवर टाकले. आलेल्या काका काकूंना काहीच कळलं नाही आपल्यातून काय चूक झाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी धावत आलो, काय झालं काका? तर ते बोलले, अरे आम्ही टॉयलेटमध्ये काही केलं नाही तरी आम्हाला सुसू करून आम्हाला बाहेर सोडत नाही आहेत. तर मी त्यांना सांगितलं, सुसू याचा अर्थ दुधाला इथे मलेशियन भाषेत सुसू म्हटलं जातं. पूर्ण टूरवर त्यांना सुसू या ह्याच्यातच प्रत्येक गोष्टीमध्ये चिडवा चालू होती. आणि ब्रेकफास्टला गेल्यावर लोक मुद्दाम ओरडून सांगायची, कमले चहामध्ये सुसू नाही. त्याच्यामुळे असे रोमॅन्टिक किस्से, आनंददायक किस्से या टूरवर नेहमी घडत असतात. सगळ्यांना अख्खं जग दाखवत असतात हे लोक. आपण यांनाच बघूया विचारून की त्यांना जगाबद्दल किती माहिती आहे ते. ओके, आता मी तुम्हाला एक असं प्लेस सांगणार आहे या ग्लोब वरून बघून, आणि तुम्ही मला सांगायचे ती कुठे आहे. डन? ओके, रेडी फॉर द चॅलेंज? फाजो, I'll see it and tell you ना. हाऊ का? ओके, आपण थोडीशी त्यांना मुभा दिली पाहिजे. सर्च द प्लेस. टाइम अप. नेक्स्ट. रॉंग. इट्स इन आफ्रिका. जगातला सर्वात छोटा देश असा कुठला आहे? व्हॅटिकन सिटी. सॅल्झबर्ग कशासाठी फेमस आहे? साल्झबर्ग ही फेमस जे संगीतकार आहेत मोझार्ट, यांचं बर्थ प्लेस म्हणून साल्झबर्ग ही सिटी फेमस आहे. एका टूर मॅनेजरच्या जॉबमध्ये सर्वात क्रिटिकल गोष्ट असते आपल्या क्लायंटला खुश ठेवणं आणि त्यांना अगदी सेफली त्यांची टूर एन्जॉय करायला लावणं. मला सांगा, अशी एखादी सुपर क्रिटिकल सिच्युएशन काय असू शकते? तुम्ही दाखवाल का करून? हो नक्की. चला मंडळी, जेवायची वेळ झालेली आहे. सगळ्यांनी या नीट लक्ष देऊ नाही का? माझ्या उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला आपण आपला बुफे लावलेला आहे. बुफे काउंटरवरून जेवून घ्या. हाऊ इज द फूड सर? Yeah, just I will. It's good. It's look good. लुकिंग गुड. Have to try. नॉनव्हेज है 2 लीटर. Yes. क्या वेज और नॉनवेज काउंटर दोनों एक साथ है?
सर एक्चुअली बुफे में ऐसा ही होता है, हमें वेज और नॉनवेज साथ में ही लग- नॉनवेज नहीं खाते हैं मैडम। व्हेजिटेरियनचा बोर्ड लावलेला तुम्ही नॉनव्हेज वाल्याला इथे बसून देऊ नका. हमने कभी नॉनवेज इस तरह से देखा तक नहीं है, आप हमको ऐसे साथ में बैठ के कैसे खाना खिला सकते हैं? व्हेजिटेरियनचा बोर्ड लावलेला तुम्ही नॉनव्हेज वाल्याला इथे बसून देऊ नका. ये नॉनव्हेज वाले यहाँ आके पे क्या कैसे कर रहे बैठ रहे हैं? सर एक्चुअली जगह बिल्कुल नहीं है, अब हम लोग देख रहे हैं बहुत ये आप बहुत गलत कर रहे हो. मैंने वेजिटेरियन का पहले से ही आपको रिक्वेस्ट दिया हुआ है. आप नॉनवेज रखते हो साथ में, ऊपर से नॉनवेज वाला मेरे बाजू में बैठ के नॉनवेज खा रहा है, हम कभी देखते भी नहीं है. अरे नॉनव्हेज मैं खा रहा हूँ, आपको सर- थोडी खिला रहा हूँ मैं. प्लीज प्लीज सर प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आपल्याकडे जागा खरंच खूप कमी आहे. And then- जागेचा प्रश्न नाही आहे इथे. आम्ही रिक्वेस्ट दिलेली आहे, ते बाजूला बसून नॉनव्हेज खातात तर आम्ही कसं खाणार? व्हेजिटेरियनचा बोर्ड लावलेला तुम्ही नॉनव्हेज वाल्याला इथे बसून देऊ नका. अभी मैं खाना खाने शुरू किया है मैंने, अभी आप मुझे यहाँ से क्यों उठा रहे हो फिर? सर 2 मिनट उठ जाए. 2 मिनट में मेरा खाना खा के नहीं होगा. 2 मिनट में खाना नहीं खा के आपको चाहिए, आपको दूसरी प्लेट में तो बना मुझे के खाना ही देती नहीं हूँ. खाना है फिर आज. नहीं, मैं दूसरी प्लेट आपको बना के देती हूँ, ये छोड़ दीजिए. हम 2 टेबल और छोड़ के बैठते हैं, वहाँ पे एक और गेस्ट बैठे हुए हैं जो उनका वाइफ का खाना खा फिर के हो उनको भी गया. नॉनव्हेज नहीं चलता होगा. प्लीज सर. व्हेजिटेरियनचा बोर्ड लावलेला तुम्ही नॉनव्हेज वाल्याला इथे बसून देऊ नका. अभी मैं खाना खाने शुरू किया है मैंने, अभी आप मुझे यहाँ से क्यों उठा रहे हो फिर? सर 2 मिनट उठ जाए. 2 मिनट में मेरा खाना खा के नहीं होगा. 2 मिनट में खाना नहीं खा के आपको चाहिए, आपको दूसरी प्लेट में तो बना मुझे के खाना ही देती नहीं हूँ. खाना है फिर आज. नहीं, मैं दूसरी प्लेट आपको बना के देती हूँ, ये छोड़ दीजिए. हम 2 टेबल और छोड़ के बैठते हैं, वहाँ पे एक और गेस्ट बैठे हुए हैं जो उनका वाइफ का खाना खा फिर के हो उनको भी गया. नॉनव्हेज नहीं चलता होगा. व्हेजिटेरियनचा बोर्ड लावलेला तुम्ही नॉनव्हेज वाल्याला इथे बसून देऊ नका. युट्यूबच्या या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत SMS करा YTube स्पेस तुमची प्रतिक्रिया आणि पाठवा 51818 वरती किंवा ईमेल करा youtube@ibnlokmat.tv वरती आणि पहा फक्त IBN लोकमत.